तर मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि मी पहाटे पहाटे उठली आहे आणि म्हटलं थोडंसं निसर्गाचा आस्वाद घेऊया. अचानक माहेरी भेट झाली त्यामुळे पहाटे लवकरच उठले आणि तुम्हाला हा निसर्ग दाखवते. आमच्या मागचं घर आहे हे. आमच्या घराची मागची बाजू आहे ही समोरच ही नदी आहे. ही संपूर्ण अशी नदी आहे आणि अंतर खूप कमी आहे घरापासून ते नदीपर्यंत. झाडं आहेत तिथे सगळी, आंब्याची झाडं, फणसाची झाडं, सागाची झाडं. हा असा सगळा आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि हे घराचं मागचं दार आहे. इथे आम्ही चूल पेटवतो, चुलीवर पाणी तापवतो किंवा कधी आम्ही एकत्र जेवण करायचं झालं तर आम्ही इथेच चुलीवर जेवण करतो आणि ह्याच अंगणात बसून सगळे आम्ही जेवतो. तर आता माझा असा प्लॅन आहे, मस्त इथलं झाडून घ्यावं, शेकोटी करावी, मस्त गरम पाणी चहा एन्जॉय करावं. आम्ही एक जुनी गोष्ट सांगायची झाली ना तर मी म्हणजे आम्हाला सगळ्यांना शाळेला भावंडांना सुट्टी लागली ना मे महिन्याची की हे मोठं इथे झाड आहे. आता त्याला एवढे फार आंबे येतात की नाहीत माहिती नाहीत, पण प्रचंड आंबे यायचे त्याला आणि त्याला आम्ही ढेरी आंबा म्हणायचो. एक आंबा असा एवढा एवढा मोठा आंबा असायचा, हातात पण धरता यायचं नाही एवढा मोठा आंबा असायचा. आणि मग सुट्टी लागली की दुपारी जेवण वगैरे झालं की सगळे झोपायचे. मग झोपले मोठी माणसं की आपण सगळी लहान मुलं, चिल्ली मुलं आम्ही बाहेर निघायचो आणि माझा भाऊ खास करून अथर्व माझ्यासोबत असायचा. अथर्व मी मोठी काठी घ्यायची आणि आंबे म्हणा किंवा चिंचा म्हणा किंवा अशा काही गोष्टी, रानमेवा मस्त एन्जॉय करायचा. फणस पण असायचे त्या सीझनला, फणस पण असतात त्या सीझनला. मग फणस पाडायचे. फणस तर आम्ही मोठ्या माणसांसोबतच जायचो पाडायला, कारण ते काय लहान मुलांना जमत नाही. पण आंबे मात्र मी अथर्व आमच्या दोघांची जोडी जमलेली असायची. आम्ही आंबेनी कैरा खाण्यात एक्सपर्ट. त्यामुळे आम्ही दोघं हमखास दुपार झाली की आम्हाला बरोबर जाग यायची. तो बाहेर यायचा आपोआप. त्यावेळेला काही मोबाईल वगैरे असलं काहीच नव्हतं. मग जेवण झालं की तो बरोबर यायचा बाहेर, मला समजायचं. मग त्यावेळेला मी आणि आसपास कोणी असेल जवळचं येणारं इंटरेस्टेड तर आम्ही त्यांना घेऊन जायचो आणि मजा करायचो. तर हे आहे असं माझं माहेरचं घर. हे वरती इथे आम्ही आता शेड टाकली आहे वरती, असं सामान वगैरे ठेवण्यासाठी. आणि बघू शकता खूप मस्त उंच उंच वाढलेली सागाची झाडं, आंब्याची झाडं, फणसाची झाडं, असा निसर्ग आहे. हे बघा इथे किती जवळ नदी आहे. हे जे समोर गाव दिसतंय ना, हे बिरवाडी गाव आहे. तर इथे असं धरण आहे. या धरणावरून खरवली आणि बिरवाडीचा संपर्क होतो. या धरणावरून लोक ये जा करतात एका गावातून दुसऱ्या गावात जायचं असेल तर. हे असं आहे. आत्ता नदी पाणी अडवलं नाही आहे, पण पावसाळ्यामध्ये ही नदी पूर्ण इथपर्यंत आलेली असते. पूर्ण इथपर्यंत पाणी येतं नदीचं, म्हणजे पूर्ण नदीच होऊन जाते. त्यामुळे इथे आम्ही बाबांनी पूर्वी झाडं वगैरे लावली होती, भाज्यांची झाडं म्हणा, रोपं म्हणा. त्यांना खूप आवड होती, पण ते राहत नाही. फक्त 4-5 महिनेच ती झाडं राहतात. पाऊस आला की सगळी झाडं वाहून जातात पाण्यामध्ये. त्यामुळे इथे भरपूर आम्ही झाडं लावली होती. लिंबाचं झाड होतं, आंब्याची झाडं होती, हे नारळाचं झाड, ह्याच्या बाजूला आवळ्याचं झाड होतं. पण पूर आला की काही राहत नाही. त्यामुळे आता कमी केलं आहे सगळं झाडं लावण्याचं काम. मस्त. आम्ही लहानपणी आहे ना, ह्या गोट्यातून, म्हणजे ह्याला आम्ही गोटे म्हणतो, या गोट्यातून आम्ही इथून तिकडे जायचो. खूप मजा यायची. म्हणजे एवढ्या लाँग रूटपेक्षा आम्ही शॉर्टकटनी बिरवाडीमध्ये जायचो, जेव्हा पाणी कमी असायचं तेव्हा. हे जे पेरूचं झाड दिसतंय ना, हे सुद्धा पुरात हिची एकदम दशा झाली. दशाने तर खूप मोठं झालेलं, खूप उंच झालेलं, एवढं एवढं उंच झालं होतं आणि त्याला पेरू पण लागले होते. पण पावसामुळे काहीच राहत नाही इथे. पाऊस प्रचंड असतो, धो पाऊस असतो, त्यामुळे झाडांचं नुकसान होतं. इथे सांगायची गोष्ट झाली तर पेरूचं झाड अचानक आलं होतं, आपोआप आलं होतं. आणि शुभम आहे माझा भाऊ, त्यांनी ह्या झाडाला फ्रेंड
केलं होतं. या झाडासोबत फ्रेंडशिप केली होती. ते ह्या झाडाला त्यांनी फ्रेंडशिप बँड पण बांधला होता. तर तो म्हणायचा हे झाड माझं आहे, ह्या झाडाला नाही तोडायचं. त्यामुळे हे झाड तोडलंच नाही, इथेच आहे. पण पावसामुळे मात्र त्याची दशा झाली आहे. ही आहे पुढची बाजू. ती बघा तिकडे रेखा काकू दिसत असेल. ती सकाळी येते फुलं तोडायला, सगळ्यांना फुलं देते ती देवासाठी. ही पुढची बाजू आहे अशी. तर अशी होती माझी माहेरची सकाळ. तर आई आणि मी सकाळी वॉकसाठी बाहेर पडलो, म्हणजे सहज फिरायला म्हणून. असंच गप्पा मारत मारत इकडे धरणाकडे आलो. धरणाचं सुद्धा नवीन बांधकाम चालू झालं आहे, तर ते पण बघितलं. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. तुम्हाला कसं वाटलं माझं माहेरची सकाळचं वातावरण किंवा माझं घर, माझ्या घराच्या आसपासचा परिसर? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का. धन्यवाद.